स्ट्राईक एंडला पाहतो आपण मयूर, तर नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण आकाश. तर गोलंदाजी मार्कवर करण वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना करण. यानंतर आपल्या संघटनेचे माजी सचिव सुनील गणू घोले यांनी 555 रुपये देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर ते आता इथे उपस्थित नाहीत, तर त्यांचे बंधू शरद गणू घोले यांचा सत्कार करतील प्रफुल्ल तटकरे. पहिला चेंडू करण याचा सज्ज असेल. स्ट्राईक एंडला पाहतो आपण मयूर, पहिला चेंडू ऑन साईडला पाहतो आपण. चेंडू ट्रॅव्हल होत असताना शतरक्षक प्रतिम मात्र शतरक्षण करत असताना एकेरी धावेवर मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. पहिल्या चेंडूवर मात्र संघाचा श्रीगणेशा होत असताना एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 1 या धावसंख्येवर. प्रतिम आयोजन नियोजन पाहतो आपण. शिलीम संघाचा आज मात्र सुपर संडे असेल. च्या दिवसात मात्र खूप दिवसापूर्वीच आम्हाला भावेश माडिक शाखा प्रमुख आचोला यांच्याकडून मात्र समालोचनासाठी आम्हाला कॉल केला गेला होता आणि त्यांचंच आज खूप खूप धन्यवाद व्यक्त करू आम्ही. प्रकाश जाधव असतील यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी उपलब्ध झाली, तर हृदयाच्या अंतकरणापासून त्यांचं मात्र खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. पुढचा चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू पाहतोय आपण. गुड लेनवर चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा इनस्पिन होणारा चेंडू सरळ जाऊन वसवला गेला, तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत पाहतो आपण पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्तीवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 या धावसंख्येवर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर श्री दिनेश केरू कांबळे यांच्याकडून 501 रुपये देणगी दिलेली आहे, तर त्यांचं ते इथे उपस्थित नाहीत, तर त्यांचं स्वीकारतील देवेंद्र घोले, तर त्यांचा सत्कार करतील निलेश घोले. आकाशाच्या बॅटमधून पाहिलं आपण अप्रतिम मात्र ऑन साईडला षटकार येत असताना 7 धावांची धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर पाहतो आपण 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहतो आपण विलेकुंड असंघ. चौथा चेंडू असेल मार्गस्थ पहिल्या षटकातील. देवेंद्र घोले पुढचा चेंडू पाहतो आपण. पंच यावेळेस मात्र आमच्याकडे बोलत असताना अतिरिक्त धावेचा बोनस 1 धाव ऍड केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. चौथ्या चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल, कुठेतरी लेंथ अँड लाईन. यावेळेस मात्र पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर करण ची मात्र विस्कटली गेली, हरवली गेली आणि ती शोधण्याच्या मार्गस्थ आपण पाहतो. करण यावेळेस मात्र पाहतो बॅट आणि बॉल मध्ये पुरेपूर समन्वय झाला गेला आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येत असताना पाहतोय आपण. अप्रतिम 6 धावांची धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आतापर्यंत पाहतो आपण 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना विविलेकुंड हा संघ. अप्रतिम मात्र सलामी वीर पाहतो आपण मयूर आणि आकाश. 2 षटकाराच्या साह्याने मात्र आकाश वैयक्तिक 12 धावांवर खेळी करत असताना सलामीवीर कसे पाहिजेत त्याचं मात्र प्रात्यक्षिकरण करून दाखवत असताना कशाला आम्हाला आमचा संघ सलामीसाठी पाठवतो, आमच्याकडे तो टॅलेंट आहे आणि तो टॅलेंट यावेळेस मात्र सिद्ध करत असताना चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि मोठा आदर असेल विलेकुंड संघाला. यावेळेस आकाशाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. हॅलो चेक. हॅलो अप्रतिम मात्र यावेळेस पाहतोय आपण झेल टिपला गेला आणि आकाशाच्या खेळीला पूर्ण विराम लावला गेला. तत्पूर्वी पाहतो आपण धावसंख्या रोखले गेले. धावसंख्या पाहतो आपण 14 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो 5 चेंडूंचा खेळ समाप्तीवर. शेवटचा चेंडू शेष असेल पहिल्या षटकातील. नव्याने गेलेला फलंदाज पाहतो आपण केशव. मागच्या मॅच मध्ये मात्र अप्रतिम खेळी केली गेली आणि आपल्या संघाला मात्र विजयाची चव चाखवली गेली. तोच केशव यावेळेस पाहतो आपण स्ट्राईक एंडला. अप्रतिम मात्र 1 धाव अर्जित केली गेली आणि एकेरी धावांची धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 या धावसंख्येवर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण. प्रथमतः फलंदाजी करत असताना विलेकुंड संघ एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 या धावसंख्येवर.
हॅलो हॅलो. यानंतर श्री दिनेश केरू कांबळे यांचा सत्कार स्वीकारतील देवेंद्र घोले, तर त्यांचा सत्कार करतील निलेश घोले. चला थोडीशी घाई करा, थोडंसं स्पीडअप करा, विनंती असेल सर्व संघांना वारंवार आम्ही मात्र सूचना करतोय. खेळाडूंना विनंती असेल आपण मात्र जेव्हा शीतपेय पाणी पाशन करता तेव्हा कृपया करून थोडंसं बसून आपण पाणी पाशन करायचं आहे. दुसरं षटक असेल प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण जयेश सज्ज होत असताना वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडला पाहतो आपण केशव. पुढचा चेंडू केशव. अप्रतिम. यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली गेली आणि बॅटची टॉप एज घेऊन गेलेला चेंडू पाहतो आपण. यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि केशव याला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन गॉन. केशव याची खेळी मात्र संपुष्टात आणली गेली. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना पाहतो आपण जयेश पहिल्या चेंडूवर. गुड लेनवर चेंडू पडला, थोडीशी उचली घेतली आणि केशव याला मात्र काहीच समजला नाही चेंडू आणि बॅटची टॉप एज घेऊन गेलेला चेंडू पाहतो आपण. यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी नाही केली आणि केशव याला मात्र स्वस्तात परतावं लागलं. नव्याने गेलेला फलंदाज पाहतो आपण अरुण. सुंदर असं आयोजन नियोजन पाहतो आपण. रविवारचा सुपर संडे. यावेळेस मात्र नवतरुण विकास मंडळ शिलेम या आयोजित श्री सोमजाई देवी चषक अप्रतिम मात्र सुरेख देखणं आयोजन नियोजन पाहतो आपण. या ट्रॉफ्या बघतोय. या ट्रॉफ्यांसाठी मात्र चाललेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बॅटची एज घेऊन गेला चेंडू. क्षेत्ररक्षक पुढे चेंडू फील करतो, फेकी करेल तत्पूर्वी मात्र 2 धावा तर पळून काढल्या गेल्यात आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम मात्र कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी मात्र 3 धावा अर्जित केल्या जातील. 3 धाव्यांशी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 18 या धावसंख्येवर. अप्रतिम मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये मात्र सातत्याने 3 शब्द 2 फलंदाजांच्या मध्ये किंवा क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पाहिजेत, ते म्हणजे येस, नो अँड वेट. श्री सुधीर गणपत तटकरे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यावं. सुधीर तटकरे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस अप्रतिम सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना पाहतो आपण जयेश. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले, तर 3 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च करून एक गडी तंबूच्या असल्याला परतवला गेलाय. तरी कौतुक करावं लागेल जयेशचं. पुढचा चेंडू पाहतोय आपण. नक्कीच यावेळेस निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना खूप सुंदर गोलंदाजी हाताळत असताना पाहतो आपण जयेश. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च करत असताना धावसंख्या पाहतो जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 18 या धावसंख्येवर. 5वा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. महेंद्र महाडिक कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यावं. महेंद्र महाडिक. यावेळेस ऑन साइडला पाहतो आपण बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू सरळ पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम मात्र यावेळेस चेंडूचा टप्पा मात्र अचूकरित्या मात्र ओळखला गेला आणि सरळ चेंडूला धाडलं गेलं आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. 6 धावांशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 24 या धावसंख्येवर. कृपया शांतता राखा. श्री महेंद्र महाडिक कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे या. महेंद्र महाडिक. फुलटो चेंडू होता. यावेळेस मात्र पाहतोय आपण चेंडूला उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक जज करतो आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. अप्रतिम मात्र झेल. यावेळेस मात्र झेल घेत असताना पाहतो आपण क्षेत्ररक्षक परतावा लागेल फलंदाजाला पवेलियनच्या दिशेने. मयूर याची खेळी मात्र संपुष्टात येत असताना पाहतोय आपण. यापुढील सामना असेल मडेगाव कुंड वर्सेस केस्तुली
दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र रेडी राहायचं. या 3 षटकानंतर मात्र आपला टॉस केला जाईल मडेगाव कुंड वर्सेस केस्तुली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतो आपण धावसंख्या जाऊन पोहोचले ती स्कोर कार्डवर 24 या धावसंख्येवर. यानंतर आपल्याला दुपारची जेवणाची व्यवस्था करणारे आपल्या मंडळाचे माजी उपखजिनदार श्री सुधीर दादा तटकरे यांचा सत्कार करतील. आपल्या मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री महेंद्र मनोहर महाडिक. श्री सुधीर दादा यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं सगळ्यांनी. जोरदार टाळ्या वाजव. त्यांचा सत्कार करतील महेंद्र महाडिक. खरंच खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सुधीर तटकरे आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे चिरंजीव यांचेही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रतिम मात्र चौकार येत असताना पाहतो आपण नाही अरुण याच्या बॅट मधून पाहतो आपण चौकार येत असताना चौकारांची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 28-28 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्तीवर. तिसऱ्या चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. अप्रतिम यावेळेस मात्र झेल घेत असताना क्षेत्ररक्षक नथुराम अप्रतिम मात्र आणि परतावं लागेल ते अरुण याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लावला गेलाय. बॅक टू द डगआउट गॉन. आतापर्यंत पाहतो आपण तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा केला समाप्तीवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 28 या धावसंख्येवर. या 3 चेंडूनंतर मात्र लगेच आपण टॉस साठी रेडी राहायचंय. मडेगाव कोंड आणि केस्तुली मनोज गोले कुठे संघनायकाने मनोज गोले कुठे असतील त्यांनी मैदानामध्ये संपर्क साधावे. मनोज गोले कुठे असतील त्यांनी स्टेजवर जवळ संपर्क साधावे. मनोज गोले चला थोडीशी घाई करा. सर्वांना विनंती असेल फलंदाज थोडस स्पीडअप करत जायचंय. संध्याकाळच्या सत्रात आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडायचा. त्या अनुषंगाने मात्र सर्वांना विनंती असेल आम्हाला थोडंसं सहकार्य करा कमिटी मेंबर्सला. आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण. प्रथमतः फलंदाजी करत असताना विलेकुंड संघ 28 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र छेल आणि घेतली जाते आणि परतावं लागेल फलंदाजाला. गेल्या पावली मात्र परतावं लागेल अभिषेक याला. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या मात्र रोखले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर पाहतोय आपण 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 या धावसंख्येवर 28 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. आतापर्यंत पाहतो आपण 2 चेंडूवर 2 चेंडूवर 2 विकेट घेतले गेलेत. गोलंदाज सूरज आणि हॅट्रिक साठी मात्र चान्स असेल, त्याला हॅट्रिक चान्स असेल आणि हॅट्रिक साध्य करेल का यावर मात्र सर्वांचं लक्ष असेल. प्रतिम मात्र सुरेख ट्रॉफ्या यावेळेस मात्र प्रसाद चव्हाण यावेळेस मात्र ट्रॉफ्यांची पारख करत असताना नव्याने गेलेला फलंदाज पाहतो आपण विशाल. स्ट्राईक एंडला डावखोरा हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय विलेकुंड संघाकडनं. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत 2 गडी मात्र तंबूच्या अस्त्राला परतावले गेलेत सूरज याच्या गोलंदाजीवर. नव्याने गेलेला फलंदाज पाहतो आपण विशाल. हॅट्रिक चान्स असेल यावेळेस सूरज याला. तिसऱ्या चेंडूवर मात्र जर विकेट घेतला तर नक्कीच हॅट्रिक साध्य करेल या सामन्यामध्ये, या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सूरज आणि सर्वांचं लक्ष असेल त्याच्यावरच. धाबार फॉलोन रनअप राईट अँड ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र पाहतो आपण ऑन साईडला खेळून काढलेला चेंडू. यावेळेस 1 धाव अर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 29 या धावसंख्येवर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्तीवर आणि शेवटचा चेंडूचा खेळ मात्र शेष असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. धावसंख्या पाहतो आपण 29 या धावसंख्येवर.
अप्रतिम मात्र सुरेख आयोजन नियोजन पाहतो आपण नवतरुण विकास मंडळ शिलीम यांच्या माध्यमातून ही आयोजली गेलेली स्पर्धा मानाची सन्मानाची ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भावेश माडिक शाखा प्रमुख आचोले गाव सातत्याने मात्र सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूवर मात्र एक धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर 31 धावांचं लक्ष असेल. 31 धावांचं लक्ष असेल विजयासाठी लक्षात असू द्या. मडेगाव कुंड आणि केस्तुली दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय. मडेगाव संघ टॉस विन झाले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. यापुढील सामना असेल मडेगाव वर्सेस केस्तुली. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या कृपया विनंती असेल दोन्ही संघांना थोडं कॉपरेट करा. वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. नक्कीच तुम्ही जर आम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्य केला तर या टुर्नामेंटचा मात्र बक्षीस वितरण कार्यक्रम लवकरात लवकर आपल्याला पार पाडताना पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले संदीप खेडेकर आणि सुनील रिकामे यांचा सत्कार करतील श्री कुमार भावेश नामदेव माडिक. श्री संदीप खेडेकर आणि सुनील रिकामे यांचं इथं आगमन झालेलं आहे तर त्यांनी स्टेजकडे यावं. एकतीस धावांचं लक्ष असेल. 18 चेंडूमध्ये 31 धावा विजयासाठी कंपल्सरी चेसिंग असतील लक्षात असू द्या. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच ताकीद द्या वारंवार थोडं सहकार्य करा. सर्व खेळाडूंना मात्र विनंती असेल. अप्रतिम मात्र देखणे अशा ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख असं आयोजन नियोजन भावेश माडिक यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन करण्याची संधी इथे उपलब्ध झाली. तसेच प्रकाश जाधव त्यांचा सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून मात्र खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत करणारे आणि सहकार्य करणारे आपले सन्माननीय प्रफुल्ल तटकरे तसेच सन्माननीय राहुल महाडिक तसेच सन्माननीय निलेश घोले यांचा सत्कार करतील आपले मंडळाचे अध्यक्ष बबन चिले आणि उपाध्यक्ष सचिन घोले. मित्रांनो आर्थिक मदतीबाबत जी प्रत्यक्ष जी मदत लागते ती म्हणजे हे कार्यक्रम नियोजन करण्यासाठी आणि त्याच कार्ययोजन नियोजित करण्यासाठी आपल्याला खरं तर खूप अशा गोष्टी लागलेल्या आहेत इकडे. तर त्याच्यासाठी प्रफुल्ल आहे त्याला प्रफुल्ल तटकरेने आपल्याला हे बॅनर असेल किंवा पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन असेल त्याच्यासाठी खूप असं मोलाची आपल्याला सहकार्य आपल्याला दिलेलं आहे. राहुल महाडिक असेल यांनी आपल्याला ट्रॉफीचं हे नियोजन कसं करायचं कुठून घ्यायचं यासाठी चांगलं एक आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर निलेश घोले यांनी एंटायर टीमला किंवा ह्या क्रिकेट नियोजनासाठी सगळ्या येणाऱ्या टीमचं त्यांनी सगळं कार्यभाग त्यांनी पार पाडलेलं आहे. तर अशा या त्रिमूर्तीचं आम्ही कमिटीतर्फे खास करून सत्कार आणि इथं स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद. असंच सहकार्य आपलं वेळोवेळी लाभावं अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. पहिला चेंडू असेल गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण संमेश. तर स्ट्राईक एंडला पाहतो जयेश. नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण योगेश. पहिला चेंडू ऑफ साईडला पाहतो अप्रतिम क्षेत्ररक्षकाला निवडला गेला आणि पहिल्या चेंडू मात्र परतावं लागेल. जयेशाच्या खेळीला पूर्ण विराम लावला गेलाय. अप्रतिम मात्र सापला रचला गेला होता आणि त्यामध्ये मात्र फसला गेलाय जयेश. स्वस्त्यात वाद होत असताना पाहतो आपण स्वतःवर नाराज असताना पाहतोय आपण जयेश पवेल्यांच्या रस्त्याने जात असताना मंद पावलाने पहिल्या चेंडू मात्र अप्रतिम संमेशाचं कौतुक करावं लागेल. चला थोडीस स्पीडअप करा फलंदाज. एकतीस धावांचा पाठलाग करत असताना पाहतो आपण नल्लेकोडी नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण नथुराम.
पुढचा चेंडू असेल सन्मेशचा. नव्याने आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतो आपण नथुराम. 7-8 पावलांचा रनअप राईट अँड ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र अप्रतिम खोलवर टप्प्यातला चेंडू पूर्णपणे मात्र बीट करत असताना फलंदाजाला निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत पाहतो आपण पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्तीवर होत असताना कुठल्याही प्रकारचं खातं ओपन करून देत नाहीये. सुरेख गोलंदाजी कृत्यकरण करत असताना गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण मिस्टर सन्मेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल सन्मेश. श्री निलेश घोले, प्रफुल्ल तटकरे आणि राहुल महाडिक यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत आणि कुठल्याही प्रकारची मात्र धाव घेऊन देत नाही. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना सन्मेश कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. चौथा चेंडू मार्गस्थ असेल, पूर्णपणे मात्र बांधून ठेवलं गेले, जखडून ठेवलं गेलं नथुराम याला. यावेळेस मात्र काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. नथुराम याला मात्र परतावं लागेल. यावेळेस मात्र चौथ्या चेंडूवर अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. कुठल्याही प्रकारची धाव खर्च करत नाही आणि 2 गडी तंबूच्या अस्तराला मात्र परतवले गेलेत. हॅलो, खास करून गावावरून आलेले आमचे बंधू श्री कुमार अक्षय खेडेकर यांचा सत्कार करतील माजी सचिव राजेंद्र महाडिक. सॉरी, उपसचिव राजेंद्र महाडिक. उपसचिव राजेंद्र महाडिक. धन्यवाद. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण जिम्नेश. अप्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण गोलंदाज सन्मेश. पुढचा चेंडू पाहतो आपण जिम्मेश साठी असेल. यावेळेस बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतो यावेळेस मयूर. तत्पूर्वी मात्र काय घडलं गेले मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना पाहतोय आपण योगेश याला मात्र परतावा लागेल. यानंतर 1 धाव अर्जित केली जाईल ना, पंच 1 धाव या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले नक्कीच 1 धाव अर्जित केली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र संदीप खेडेकर यांचा सत्कार करतील संघटनेचे सचिव कल्पेश महाडिक. प्रतिम मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना पाहतो आपण मिस्टर सन्मेश. चेंडू मध्ये मात्र 1 धाव खर्च करत 3 गडी तंबूच्या अस्तराला परतवले गेलेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना विलेकोंड संघाने 30 धावांपर्यंत मजल मारली आणि 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि 31 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मात्र 1 धाव स्कोर कार्डवर लावली गेली ती नलेफोडी या संघाने. शेवटचा चेंडू शेष असेल पहिल्या षटकातील. नितीन नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला. यानंतर उपस्थित असणारे सुनील रिकामे यांचा सत्कार करतील भावेश महाडिक. अप्रतिम यावेळेस मात्र पाहतोय आपण कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, तसेच पाहतोय आपण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम मात्र गोलंदाजी हाताळत असताना 1 धाव खर्च करून 4 विकेट हॅट्रिक यावेळेस मात्र साध्य करत असताना विकेट हॅट्रिक आजच्या दिवसात मात्र पाहायला मिळते. मिस्टर सन्मेश खूप सुंदर मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण करत असताना. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण रोहित. अप्रतिम मात्र चालू असलेला सामना पाहतो आपण विलेकोड वर्सेस नलेफोडी या 2 संघादरम्यान चालू असलेला हा सामना. प्रथमतः फलंदाजी करत असताना विलेकोड संघाने 30 धावांपर्यंत मजल मारली आणि त्याचा पाठलाग करत असताना पाहतो आपण नलेफोडी संघ आतापर्यंत 1 धावावर मजल मारत असताना. पुढचा चेंडू
गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पंच आमच्यापर्यंत वलतत असताना दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करत असताना पंच पाहतो आपण. एक धाव अर्जित केली जाईल, एकेरीने धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पाहतोय आपण वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. पुण्याचे एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर विशाल नलेफुडी संघाकडनं. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षकांनी मात्र खूप चांगलं ट्राय केलं गेलं. प्रयत्न मात्र अफट प्रयत्न यावेळेस मात्र केले गेले सुरेख. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या जातील. दुहेरीने धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. यानंतर आपण सकाळपासून पाहतोय एक उत्तम समालोचन करणारे आपल्या पुरार गावचे आपले बंधू सनीश शिंदे यांचा सत्कार करतील आपल्या गावचे मनोज घोले. आपल्या प्रत्येक टुर्नामेंटला असतात, ते उपस्थित असतात. याही वेळी उपस्थिती दाखवलेली आहे त्यांनी. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं. तसेच त्यांचा सत्कार करतील मनोज घोले. श्री सनीश शिंदे साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. अतिशय गोड वाणीने आपण सकाळपासून त्यांचं समालोचन ऐकतोय. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा खेळ मार्गस्थ असताना पाहतोय आपण अप्रतिम. यावेळेस ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, चेंडू कलेक्ट करतोय, फेकी करेल. तत्पूर्वी मात्र पाहतोय आपण 2 धावा पळून काढल्या जातात. दुहेरीने धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. अप्रतिम मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रापासून नवतरुण विकास मंडळ शिलीम आयोजित श्री सोमजाई देवी चषक आजचं मात्र अप्रतिम आयोजन नियोजन. तिसरा चेंडू असेल मार्गस्थ दुसऱ्या षटकातील. 31 धावांचा मात्र पाठलाग करत असताना पाहतो आपण नलेफुडी संघ आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावापर्यंत मजल मारतो. पुढचा चेंडू असेल यावेळेस मात्र अप्रतिम. यानंतर अजून एक समालोचन करणारे आपले बंधू आणि भारदस्त आवाजात समालोचन करणारे आपले मित्र विकी घरत यांचा सत्कार करतील श्री विठोबा घोले. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कृपया सहकार्य करा. कोणतेही वाद न करता सहकार्य करा, कृपया सहकार्य करा ही विनंती. शिस्तप्रिय मात्र पंचांना जे रिस्पेक्ट करतात, पंचांचा जे आदर करतात, त्यांना मात्र टेनिस क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच मानलं जातं. श्री विकी घरत, आपण सकाळपासून त्यांच्या भारदस्त आवाजामध्ये अगदी सुंदर असं समालोचन ऐकत आहोत. असे आपले विकी घरत यांचा सत्कार करतील विठोबा घोले. श्री विकी घरत अतिशय सुंदर अशी समालोचन करत असतात. ते भारदस्त आवाजामध्ये समालोचन करतात. त्यांचा सत्कार करतील विठोबा घोले. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून हॅलो हॅलो. संघाची धावसंख्या होते 13. संघाची धावसंख्या झाली आहे 13. 3 किती बॉल? 3 बॉल 13. पुढचा षटक. अतिशय सुंदर कटवलेला चेंडू. 2 धाव, 1 धावावर समाधान मानावं लागलेलं आहे. हॅलो.
विकी घरत साहेब आपले खूप खूप धन्यवाद. आता चालू असलेला सामना विहुले कोंड विरुद्ध नलेफोडी आणि नलेफोडी संघाला विजयासाठी 31 धावांची गरज असताना आतापर्यंत 14 धावांचं पूर्ण झालेले आहेत आणि विजयासाठी 31 धावांची गरज असताना त्यांना 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. पाहूया पुढचा चेंडू विहुले कोंड संघाकडून विशाल गोलंदाजीसाठी सज्ज. यानंतर स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे प्रकाश जाधव यांचा सत्कार करतील मनोज घोले. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा चेंडू फलंदाजा काहीसा कळालेला नाही आणि निर्धाव असा चेंडू या ठिकाणी पार पडतोय तो विशाल कडून आणि संघाची धावसंख्या स्थिर 14. 4 गडी बाद 7 बॉलमध्ये. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे आणि स्ट्रेट ड्राईव्हला फील्ड होत आहे. फील्ड होताना खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलत 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या नलेफोडी संघाने आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 4 गडी बाद 16. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि विजयासाठी आता 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे ती नलेफोडी संघाला. पाहूया हे 6 चेंडूंमध्ये वाटणारं आवाहन ते पार काढण्यात यशस्वी होत आहेत का. सहा चेंडूंमध्ये 15 धावांची गरज नलेफोडी संघाला आणि वैयक्तिक तिसरं आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरं षटक घेऊन येत आहे तो केशव. अनुभवी असा गोलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती ती केशवने आणि पाहूया आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 15 धावा थांबवायच्या आहेत त्या केशवला आणि फलंदाजीसाठी आहे तो रोहित. पाहूया रोहित सुद्धा सुंदर असा फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून किती धावा निघतात ते बघूया. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा चेंडू आणि तो काहीसा कळालेला नाही आहे रोहितला आणि निर्धाव चेंडूच्या स्वरूपात पार पडतोय तो हा चेंडू आणि संघाची धावसंख्या होते ती 0. संघाची धावसंख्या होते ती 16. सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज ती नलेफोडी संघाला. पुढचा चेंडू पाहूया ह्या चेंडूवर काय घडतंय. सुंदर असा चेंडू आणि हा उजव्या बाहेरून चाललेला चेंडू अवांतर चेंडूमध्ये भर पडते ती. शफल केल्यावर सुद्धा वाईटच आहे. आपल्याकडे लाईन आहे त्या लाईनच्या आतमध्येच टाकायचा आहे बॉल. शफलचा नियम इथे लागू होत नाहीये. कोणीही पंचांशी किंवा कमिटीशी वाद घालू नये. जे नियम आहेत पहिल्या सामन्यापासून तेच नियम शेवटपर्यंत असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. कोणालाही इथे अलग अलग नियम लावले जात नाही. सर्वांसाठी सारखेच नियम आहेत. पंचसुद्धा सारखेच आहेत. तर कोणीही कमिटी किंवा पंचांशी निर्णयाबद्दल वाद घालू नये. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा हा मला वाटतं निर्धाव चेंडूच्या रूपात जातोय तो विहुलेकोंड संघाकडून आणि नलेफोडी संघाला पुन्हा एकदा मला वाटतं विजयासाठी 4 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे ती नलेफोडी संघाला आणि जर हे आव्हान पार काढायचं असेल तर त्यांना उत्तुंग असे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी करावी लागेल. उरलेल्या 4 चेंडूमध्ये त्यांना सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी दाखवावी लागेल तरच त्यांना विजय प्राप्त होईल आणि विहुलेकोंड संघाला या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड करण्यासाठी सुंदर अशी गोलंदाजी केशवकडून होतच आहे. त्याला प्रोत्साहित करत त्यांचे कर्णधार पुन्हा एकदा फील्डच्या दिशेने जाताना पुढचा चेंडू पाहूया त्या चेंडूवर काय घडतंय.
की सुंदर असा फटका चढवलेला आहे स्ट्रेटच्या दिशेने आणि मला वाटतं सुंदर अशी फिल्डिंग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली आहे ती मिस्टर विकीकडून. आणि ज्या ठिकाणी 4 धावा होता त्या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावर लागलंय ते नितीन याला. आणि आता स्ट्राईकवर येतोय तो रोहित, डावखुरा फलंदाज. 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज, ती म्हणजे नलेफोडी संघाला. यानंतर या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे आपले मित्र श्री विशाल रिकामे यांनी स्टेजकडे यावे ही विनंती. श्री विशाल रिकामे. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आपल्याला खूप विलंब होत चाललेला आहे. फायनलचा सामना आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. आणि सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा टाकलाय तो म्हणजे, आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते नलेपोडी संघाला. आणि 2 चेंडूंमध्ये मला वाटतं विजयासाठी नलेपोडी संघाला धावांची गरज आहे ती 13-12. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावून विजयाचा शिल्पकार ठरेल का पाहूया आपण. नितीन यांनी सुरुवातीपासून सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी केलेली आहे. पाहूया आपल्या संघाला विजयासाठी 2 चेंडूंमध्ये 2 षटकारांची गरज असताना पण त्याचा सामना करतोय तो म्हणजे केशव. आणि केशव सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज. बघूया पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू आणि तो त्रिफलाचीत झालेला मला वाटतं. नाही निर्धाव चेंडू या ठिकाणी. आणि शेवटचा एक चेंडू, शेवटच्या चेंडूवर नलपेडी संघाला विजयासाठी 12 धावांची गरज. अशक्य असं टार्गेट. पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी विवलेकोंड संघाचा विजय झालेला आहे. सेमीफायनलमध्ये जाणारा संघ म्हणजे विवलेकोंड. आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभवी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच यापुढील होणारा सामना म्हणजे